पिताश्रींना दिल्लीत येण्याचे निमंत्रण. ब्रह्मकुमारी धैर्यपुष्पाजी म्हणतात की त्या सर्वांनी मिळून एका अत्यंत प्रेमळ पत्र पिताश्रींना लिहिले. त्यात अनुनय विनय करून त्यांनी म्हटले, प्रिय बाबा, 5 वर्षांनंतरच तर आम्हा आत्म्यांना परमपिताचा परिचय प्राप्त झाला आहे आणि ही अलौकिक ओळख मिळालेली आहे. ज्ञानकुंभ प्राप्त करून देणारे हे संगम युग तर छोटेसेच आहे. आताही जर आपण आमच्याकडे नाही आलात तर हा शुभ समय कधी बरे येईल? बाबा, आम्ही दीर्घकाळपर्यंत आपली वाट पाहत बसलो आहोत. बाबा, आपल्या येण्याने आम्हास ज्ञानाच्या अशा बऱ्याच खुब्या मिळतील की ज्या योगे प्रपंचात राहूनही कमलपुष्प समान पवित्र जीवन व्यतीत करण्यात आम्हास यश प्राप्त होईल. बाबा, ज्ञान वर्षावाद्वारे आम्ही कट्यांच्या कळी आणि कळ्यांच्या फुले तर बनलो आहोत, पण आपण ज्ञान सूर्य येथे आता आलात तर आम्ही फुले फळे बनून इतरांचीही ज्ञान रसाने सेवा करण्या योग्य बनू. कन्यांनी अत्यंत भोळ्या भाळ्या शब्दात वाद घालीत लिहिले. बाबा, आम्हा कन्यांचे म्हणणे तर आपण अवश्य मानालच, कारण या पतित जगात आमचा तर एक परमपिता आहे. म्हणूनच तर 5000 वर्षापूर्वीही भगवानाला कन्हैयालाल नाव मिळाले. मातांनी लिहिले, आम्हीच तर त्या कल्पापूर्वीच्या माता आहोत, ज्यांना ज्ञानमुरलीने चरावयास नेणारा गोपाळ तू निराकार परमात्मा आहेस. तेव्हा आमचे हे नम्र निवेदन आहे, आपण टाळू शकणार नाही. या बाबा, या आता जास्त अंत पाहू नका. भावांनी लिहिले, आम्हीच तर ते 5000 वर्षापूर्वीचे गोप आहोत, ज्यांच्या ईश्वरावरील विशेष प्रेमाचे गायन सर्व शास्त्रात करण्यात आले आहे. बाबा, आम्ही जाणतो की दिल्ली ही एक माया नगरी आहे, पण आपण येथे याल तर आपल्या बरोबर पतित पावन शिव बाबा तर येईलच, कारण आपणच तर त्यांचा रथ आहात. तेव्हाच मग येथील भक्तगणांना पवित्र राहण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. आपल्या येण्याने आम्हा वत्सांना एक नवा उत्साह प्राप्त होईल, नवी उमेद आमच्या जीवनात येईल, ज्या योगे आम्ही जनतेला ईश्वरी संदेश देण्याच्या ज्ञान सेवेत तत्पर होऊ. आपण येथे आल्यास जन्मोजन्मी अज्ञान व माया यामुळे मूर्छित होऊन पडलेल्या अनेक आत्म्यांना ज्ञानरूपी संजीवनी बुटी मिळेल. बाबा, या आता आणखी उशीर लावू नका. एक कल्प दुरावलेले आम्ही आपली मुले आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो आहोत. अशा प्रकारे सर्वांनी सह्या करून एक अतिशय शोभिवंत स्नेहयुक्त भावनापूर्ण पत्र बाबांना पाठविले. शेवटी प्रेम सागर शिव बाबा आणि ब्रह्मा बाबा यांनी त्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि त्यांच्या येण्याची शुभ सूचना मिळताच सर्वांचे हृदय कमल फुलून आले. सर्वांच्या मनात असा काही आनंद निर्माण झाला की जणू काय ते कलियुग जगात न राहता त्यांच्या फार वर कोण्या एका आशा लोकात वसलेले आहेत, जेथे ना मनोविकार, ना दुःख आहे, ना दुर्गुण, ना अशांती आहे. त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. बस आमचे प्राणप्रिय बाबा येणार आहेत या आठवणीतच सर्वांचे मन रमून गेले होते. शरीराने ते सर्व येथेच होते, पण मनाने मात्र बाबांपाशी होते. येण्यापूर्वी बाबांनी आबू पर्वतावरील
मधुबनहून लिहून पाठविले. गोड गोड अति दीर्घ काळ दुरावलेल्या सिक्कीमध्ये मुलांनो, शिवबाबा तर यावेळी पतित जगाला पावन करण्याच्या सेवेसाठी आलेला आहे. मुलांवरील प्रेमामुळे त्याला परमधाम सोडून या मायानगरीत यावे लागले आहे. तुम्हा मुलांची झोळी ज्ञानरत्नांनी भरण्यासाठीच तर तो आलेला आहे. मुलांची वारंवार केलेली आळवणी ऐकून शेवटी दिल्लीला ठगाची ठाकूर किंवा पुरीची पारसपुरी करण्यासाठी यावेच लागेल. म्हणून शिवबाबांच्या या रथाला फरमान मिळाले आहे की चल तयार हो, दिल्लीस जावयाचे आहे, कारण मुले फार आठवण करीत आहे. शिवबाबाला आणण्यासाठी दादाला, ब्रह्मबाबाला तर यावेच लागले. मुलांनो, पहा तुम्ही किती लाडके आहात. ज्याला सारे जग अपरंपार व त्रैलोक्यनाथ मानते तो तुम्हा मुलांची सेवा करण्यास उपस्थित झालेला आहे आणि तुम्हा मुलांचे म्हणणे मान्य करतो. पण लक्षात ठेवा की कोणत्या परम अधिकाऱ्याला तुम्ही आपल्याकडे पाहुणा म्हणून बोलावित आहेत. तुम्ही त्याला ओळखले आहे तेव्हा दीर्घ काळानंतर त्याला प्रेमाने भेटणाऱ्या तुम्हाला त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या भावनेने जरूर पवित्र राहावे लागेल, कारण या घाणेरड्या विकारी जगाला फुलांप्रमाणे सुंदर व सुगंधी बनविण्याकरिता तर तो आला आहे. म्हणून सर्व नियम पाळून राहणे आवश्यक आहे. अवस्था ज्ञानयुक्त राखावयास हवी. बाबांनी हेही लिहिले. पहा मुलांनो, स्टेशनवर कोणीही फुले वगैरे आणू नयेत आणि जास्त मुलांनी येण्याची आवश्यकता नाही. मुलांनो, व्यर्थ खर्च नका करू, कारण तुम्हा मुलांनी आता हे तर जाणलेच आहे की ज्ञानवान माणसाचा एक एक पैसा अमूल्य आहे. हा पैसा तो इतरांच्या ज्ञानसेवेसाठी लावून सफळ करू शकतो. मुलांनो, मी ना कोणी साधू आहे ना महात्मा, मी तर बाबा आहे. मग फुले आणण्याला काय अर्थ? बाबा तर तुम्हा मुलांचा फुलाप्रमाणे फुललेला पाहून इच्छितो. मायेमुळे तुम्ही कधी कोमेजून जाता कामा नये. तुमच्यातील दिव्य गुणांचा सुगंध कायम राहावयास हवा आणि त्याद्वारे अनेक लोकांना जसे जरूर वाटावयास हवे की नक्कीच ज्ञान सूर्य परमपिता परमात्म्याचे कर्तव्य चालत असावे. म्हणून तर यांच्यात दिव्य गुणांचा हा आगळा सुगंध आहे. तुम्हा मुलांचे तर आपल्या पित्याला प्रत्यक्ष करावयास हवे, कारण बेटा तसा बाप ही म्हण प्रसिद्ध आहे. बाबांची निराळी युक्ती. ब्रह्मकुमारी धैर्यमणीजी म्हणतात की चतुर सुजाण बाबांच्या या निराळ्याच युक्त्या होत्या, ज्याद्वारे ते सदैव जीवन श्रेष्ठ करण्यासाठी शिक्षण देत, तसेच ज्ञानाची सुंदर रहस्य समजावून सांगत. बाबांनी हाही संदेश दिला होता की जे ब्रह्मचर्य तसेच आहार आचाराची शुद्धी पाळत असतील आणि खऱ्या अर्थाने आस्तिक असतील त्यांनाच फक्त सभेत प्रवेश दिला जावा, कारण त्या परम पावन शिवबाबाच्या या पृथ्वीवरील आगमनानंतर कोणी अज्ञानीपणा व विकारांच्या अधीन होऊन त्यांच्या महावाक्याची अवज्ञा करावी व पापाचा वाटेकरी व्हावे असे व्हावयास नको. बाबांनी हेही लिहिले होते की शिवबाबा तर गुप्त आहे, कारण या चर्मचक्षूंद्वारे त्याला पाहता येणे शक्य नाही. म्हणून ज्यांना ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली नसेल ते बिचारे हे जाणू शकणार नाही की या साधारण मानवी देहात विचित्र निराकार ईश्वर स्वतः येतो. यासाठी बाबा म्हणत
मुलांनो, शिवबाबा तर साधारण मनुष्य देहात येतो तेव्हा तो साधारण रीतीनेच तुम्हा मुलांकडे येईल. थाटमाट वा कृत्रिम सजावट करण्याची काही आवश्यकता नाही. या कलियुगी जगातील साऱ्या वस्तूमुळे मायेमुळे मळकट झालेल्या आहेत. त्या नष्ट झालेल्या बाबा पाहत आहे, म्हणून त्यांच्यातून मन काढून घेऊन आता आपणास आपले शांत परमधाम, तसेच जेथील प्रत्येक वस्तू स्वाभाविकरित्या अत्यंत सुंदर व सुखदायी आहे असते, ते वैकुंठधाम यांची आठवण यावयास हवी. बाबांचे शुभागमन. शेवटी या कल्पातील तो अत्यंत शुभ क्षण येऊन ठेपला, जेव्हा सर्व प्राणांहूनही प्रिय राज्य भाग्याचा दाता, दिव्य दृष्टी विधाता परमपिता परमात्म्याचे दिव्यरित्या स्वागत करण्याची सुवर्ण संधी मिळाली. आपली हृदये ज्ञान पुष्पांनी समजून सर्वजण प्रिय बाबांना भेटले. जो साऱ्या सृष्टीला बगीचा बनविणारा बाबा आहे, त्याला फुलांनी फुलेही अर्पित केली, पण ती फुले व त्यांच्या मागील भावना आगळ्या व अलौकिक होत्या. रोज सकाळी सर्व ब्रह्मवत्स शिवबाबांची मधुर ज्ञानमुरली ऐकण्यासाठी येत आणि आपणास अलोट धनाची सोडत लागल्याचा अनुभव करीत. त्यांना भेटणारे लोक आश्चर्यात पडत की शेवटी यांच्यातील इतक्या आनंदाचे कारण तरी काय आहे. त्यांना काय माहित आहे की ज्ञान गुण सागर, प्रेम सागर, आनंद सागर परमात्मा या आत्म्यांची जन्मोजन्मीची ज्ञान पिपासा तृप्त करीत आहे आणि यांना अपार अतींद्रिय सुख देत आहे. बाबा रोज नवे गृह्य व रमणीय विज्ञान ज्ञान समजावून सांगत. थोड्याच दिवसात सर्वजणांस असा अनुभव होऊ लागला की त्यांचे आध्यात्मिक दौर्बल्य बऱ्याच प्रमाणात नाहीसे झाले आहे. त्यांचे दूर न होणारे संस्कार सहजरित्या दूर झाले आहेत. जणू काय ते नव्हतेच. ज्या मनोविकारांना ते अजिंक्य मानून बसले होते, ते वास्तविकतः जणू कागदी वाघाप्रमाणे पूर्वीच मरून पडले होते, अशी जाणीव त्यांना झाली. आहा, जीवन असावे ते असे ज्यात ना दुःख आहे ना चिंता, आणि जे ईश्वरी मस्तीने भरपूर तसेच विकारांपासून दूर व आगळे आणि प्रिय आहे. आता सर्वांना हा अनुभव आला की वास्तविक पवित्र होण्यासाठी घरदार सोडून जंगलात जाण्याची काही आवश्यकता नाही. बाबा आपल्या दिव्य प्रवचनात बहुधा हेच सांगत. मुलांनो, कर्म संन्यासी तर आपला संसार व व्यापार सोडून जंगलात निघून जातात. ते म्हणतात की स्त्रीच्या संगतीत राहून काम विकार जिंकणे अशक्य आहे आणि जगात राहून विकारांपासून दूर राहता येणे शक्य नाही. परंतु असा विचार करणे चूक आहे. आता तुम्ही या ईश्वरी ज्ञान व योग बळाद्वारे संसार करूनही पवित्र राहून दाखवा. यामुळे जगावर मोठे उपकार होतील पहा. तुम्हाला ईश्वरी ज्ञान देण्याच्या सेवेत ज्या ब्रह्मकुमारी बहिणी निमित्त आहेत, त्यांना पवित्र करण्याचा अधिकार न मिळाल्याने नाईलाजाने घर सोडावे लागले किंवा त्यांना अतिशय छळून हे पाऊल उचलण्यास भाग पाडले. अन्यथा गीतेचा भगवान तर शुद्ध प्रवृत्ती मार्गच स्थापन करण्यास येतो. तो काही घरदार सोडा हे सांगण्यास येत नाही, उलट तो घराचा स्वर्ग करण्यास येतो. तुम्ही सर्व कारभार करा, पण ज्या परमपित्याला तुम्ही बोलवीत होता की हे परमपिता तू ये आणि आम्हा पतितांना पावन कर, आता तो सांगत आहे की मुलांनो, आता मी आलो आहे. आता तरी हा विकारांचा घाणेरडा धंदा सोडा. पहा, तुमचे खरे स्वरूप तर आत्माच आहे ना, आणि प्रारंभी तुम्ही पवित्रच होता ना.
तेव्हा जर तुमचा स्वधर्मच पवित्रता व शांती आहे, तर मग त्यात स्थित होणे अशक्य का वाटावे? पण मुलांनो, हे शक्य तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आत्मनिष्ठ व्हाल आणि मज निराकार परमपिता शिवबाबा परमात्म्याच्या स्मृतीत राहाल. योगाविना किंवा आत्मिक दृष्टी आत्मसात केल्याविना पवित्र राहणे शक्य आहे. म्हणून तुम्ही युक्त व्हा, मग पवित्र होण्यास बळ तुम्हास आपोआप प्राप्त होईल.